करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईसाठी आमरण उपोषण आंदोलन। शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाबाबत आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। मार्च 2024 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या अतिशय गंभीर एकूण 9 मुद्द्यांवर कारवाई करण्याकरिता सतत 2 वर्षांपासून पाठपुरावा करून साक्षी पुराव्यानिशी दोष निश्चित केले, परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केल्या गेली नाही। त्यामुळे तक्रारदार अमोल ओमप्रकाश कोमावार व्हिसल ब्लोअर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तात्काळ कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता। परंतु प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी श्री राऊत यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपवण्यात आल्यानंतर तक्रारदाराला रितसर पत्र पाठवून आश्वासन देण्यात आले की आम्ही तात्काळ कारवाई करून आपल्याला कळवू, कृपया आपण उपोषण करू नये। परंतु तब्बल 6 महिने लोटून गेले तरीही खुलेआम भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठलीही चौकशी किंवा कारवाई न केल्याने अखेर तक्रारदाराने यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे। घाटंजी तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्व साक्षी पुराव्यानिशी तसेच सुनवाईमध्ये दोष निश्चित झाल्यानंतर सुद्धा सध्या घाटंजी येथे कार्यरत आहेत। त्याचबरोबर तत्कालीन परिवीक्षाधीन तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांची अनेक प्रकरणात अनियमितता असल्याबाबतचे पुरावे दिल्यानंतर सुद्धा कुठलीच कारवाई नाही असा कोमावार यांचा आरोप आहे। वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज खुलेआम खुल्या बाजारात विकून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला व दर दिवशी यातील संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांची कमाई केल्याबाबत साक्षी पुराव्यानिशी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित होऊन सुद्धा कारवाई केल्या गेलेली नाही। आता तर मृद व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयाचा गैरवापर करीत भ्रष्टाचार केला जातोय। याबाबत अमोल कोमावार यांनी वरिष्ठ स्तरावर कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे। अशा अनेक प्रकरणात भ्रष्टाचारांचे पुरावे व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित व स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केल्या जात नाही। त्यामुळे यातील तक्रारदार अमोल कोमावार यांनी तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी श्री राऊत यांच्यावर भ्रष्टाचारास सक्रिय सहभागी असल्याचा थेट आरोप लावून दिनांक 19 सप्टेंबर 2024 पासून यवतमाळच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे। या पत्रकामध्ये नमूद 1 ते 9 मुद्द्यांवर कारवाई करण्यात यावी याकरिता आमरण उपोषण असल्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये हडकंप सुटलेला असून पालकमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। या उपोषणाला ग्रामीण पत्रकार संघाचे गजानन वाघमारे, हिंद राष्ट्र संघ पार्टी, महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णा कलोडे, उपाध्यक्ष बावणेताई, सचिव अरुण येनुरकर यांनी पाठिंबा घोषित केला आहे। गेल्या 2 वर्षापासून 1 ते 9 मुद्द्यांवर जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांचे दोष भ्रष्टाचार केल्याबाबतचे सिद्ध केल्यानंतर सुद्धा कारवाई न केल्यामुळे आमरण उपोषणाचे जे आंदोलन सुरू केलं आणि त्यावरच तात्काळ कारवाई होण्यासाठी पत्रकार परिषद आणि त्या संदर्भातील सर्व मुद्दे प्रत्येकांना साक्षी पुराव्यासह दिले। 1 ते 9 मुद्द्यामध्ये भ्रष्टाचाराचेच मुद्दे आहे। घाटंजी तालुक्यातील दिलीप राठोड या व्यक्तीचे करोडो रुपयाचे भ्रष्टाचार पालकमंत्र्याच्या भावाच्या नावाने केले जात आहे। त्याच्यामध्ये कायद्यातील तरतुदीचा कलमांचा गैरवापर करून करोडो रुपयाची माया त्यांनी जमा केली, शासनाचा महसूल बुडवला आणि अनेक अशा तक्रारी आहेत का ज्यामध्ये तो स्वतः दोषी आढळलेला आणि रेतीचे प्रकरण आहेत, भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये दोषी आढळून आल्यानंतर उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांनी सुद्धा या संदर्भामध्ये त्यांचे दोष मान्य करून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे पाठवलेलं आहे, परंतु त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही। राजरोसपणे भ्रष्टाचार करीतच आहे आणि वरिष्ठ अधिकारी पालकमंत्र्याचा भाऊ असल्याकारणाने त्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे।